नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आकाश कोडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स. गुरुराज कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. मित्र हो, जर का तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला दिसणारी बेल आयकॉन त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ अगदी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे आणि यामध्ये प्रकरण जे काही तुमचं आहे समोरचं, ज्याला नाव आहे भागीदाराची निवृत्ती. भागीदाराची निवृत्ती प्रकरण क्रमांक 4 हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्र हो, अगोदर आपण भागीदाराच्या प्रवेशापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मी दिलेले आहेत. ठीक आहे, तरी कृपया त्या व्हिडिओची जे काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे, ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आजचा व्हिडिओ हा खास करून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे आणि विषयाचं नाव आहे पुस्तपालन आणि लेखाकर्म. आणि पुस्तपालन आणि लेखाकर्माला आज आपण सुरुवात करणार आहोत. ते आहे प्रकरणाचं नाव आहे भागीदारीची पुनर्रचना आणि त्यामध्ये भागीदाराची निवृत्ती. ठीक आहे, तर प्रवेशाबद्दल आपण सगळं काही डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर आता हे जे निवृत्ती आहे हे नेमकं काय असते, याच्याबद्दलची जे काही माहिती आहे, या निवृत्तीचे कोणते कारण आहे, हे सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ इंट्रोडक्शनल व्हिडिओ आहे, प्रास्ताविक असणारा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रकरणाची जे काही ओळख म्हणता येईल ते तुम्हाला याच्यातून होऊन जाईल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. ठीक आहे, तर भागीदाराची निवृत्ती, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात रिटायरमेंट. रिटायरमेंट हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल मित्रांनो. काय असते की जसं आता आपण एक विचार करा ना, तुमचे मम्मी पप्पा भाऊ बहीण जे काही असेल, तर ते काय झालं की त्यांनी एखाद्या समजा सरकारीमध्ये काय असेल किंवा एखाद्या प्रायव्हेटमध्ये कुठे जरी जॉब करत असेल, तर ॲट द एज म्हणजे ॲट द टाइम ऑफ एज म्हणजे त्यांचा जे काही एक विशिष्ट कालावधी येईल, त्या कालावधीत त्यांचं काय होऊन जाईल, रिटायरमेंट होऊन जाईल. तर हे काय रिटायरमेंटचे कारण आहे मित्रो. एक सिंपल आपण जनरली अनुभवत असतो, हे त्याचं रिटायरमेंटचं त्यांचं काय असते कारण असते. अगदी त्याच पद्धतीचं कारण हे भागीदारीमध्ये सुद्धा असू शकते. निवृत्त होणे म्हणजे आपल्या भागीदारीला सोडून जाणे. ठीक आहे, हा सिंपल शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर हे जे निवृत्तीचे काही कारण आहे ते आपण डिटेलमध्ये एक एक कारण पाहणार आहोत, यात काही शंका नाही. ठीक आहे, तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर बघा, तुमच्या समोर सगळ्यांना पहिल्यांदा पडणारा प्रश्न म्हणजे भागीदाराची निवृत्ती म्हणजे काय. ठीक आहे, तर आपल्या मित्राला सुद्धा प्रश्न पडलेलाच आहे. ठीक आहे, तर बघूया याचं नेमकं काय आपल्याला सोल्युशन मिळतं ते. बघा, एक सिंपल व्याख्या तुमच्या समोर आणलेली आहे, तर सिंपल व्याख्या पहिल्यांदा समजून घेऊ. तुम्हाला जरी विचारलं की निवृत्ती म्हणजे काय, ही व्याख्या लक्षात ठेवता येईल. बघा, अस्तित्वात असलेल्या भागीदारी व्यवसायातून एखाद्या भागीदाराची व्यवसाय सोडून जाण्याची इच्छा, व्यवसायाला काय करता येतो, सोडून जायची इच्छा तयार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, असल्यास उर्वरित भागीदारांनी व्यवसाय सुरू ठेवण्याचे ठरविल्यास त्याला भागीदाराची निवृत्ती म्हणतात. बघा, कंडिशन बघा, व्याख्या समजायच्या अगोदर एक छोटंसं उदाहरण देतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा की हा एक आपला मित्र आहे जो भागीदार आहे, हा आपला दुसरा मित्र आहे जो सुद्धा भागीदार आहे, आणि हा एक तिसरा मित्र आहे जो आपला काय आहे, आणखी भागीदार आहे. या तिघा मिळून काय झालं की भागीदारी त्यांनी आतापर्यंत चालवली. मग काय झालं, आपण याला थोडंसं नाव देऊ म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येऊन जाईल. ए, बी आणि सी या तिघा मिळून एक भागीदारी संस्था स्थापन केली आणि मस्तपैकी त्यांनी काय करत होते की संस्थेला चालवण्याचं काम करत होते. पण झालं काय की सी नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं या दोघांसोबत व्यवस्थित पटत नव्हतं म्हणजे त्याचं व्यवस्थित कोणी हे दोघं जण व्यवस्थित ऐकून नव्हते घेत. हा जो काही डिसिजन संस्थेबद्दल करत होता तर हे त्याचे डिसिजन आवडत नव्हते या दोघांना. त्यामुळे यांच्यामध्ये काय झालं की अनमन ज्याला आपण म्हणतो, भांडण तंटे ज्याला म्हणतो, हे थोडे होत होते. मग सीला असं वाटलं की आपण भागीदारीत राहून काही फायदा नाही यार, आपलं काही ऐकून नाही राहिलेलं आहे, त्यामुळे काही फायदा नाही, आपण सोडून गेलेलं बरं. ही त्याची कोणाची इच्छा झाली, त्या सीची इच्छा झाली. बरोबर आहे. मग हा सी काय करत आहेत की अशी एक इच्छा बघत आहे की जाऊ दे, आपण या भागीदारीला सोडून चाललं जाऊ. ठीक आहे, तर ही त्याची जे काही इच्छा आहे, आणि समजा तो इच्छा म्हणल्यावर आपण माणूस करतो ना, त्या पद्धतीनं आपण काही ना काही बिहेवियर करतो. तर त्याची इच्छा झाल्यानंतर तो ऑब्व्हियसली भागीदारीला सोडून आज नाही उद्या जाणार आहेत. तर तो या दोघांसोबत डिस्कस करेल की मला अशा कारणामुळे भागीदारी सोडायची आहे. तर हा जो सी व्यक्ती या दोघांना सोडून जो काही चालला, तर त्याची जे काही जाण्याची क्रिया आहे त्याला आपल्याला भागीदाराची निवृत्ती असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, भागीदाराची निवृत्ती असं म्हणायचं आहे. तर ही व्याख्या परत वाचा, आता तुम्हाला लक्षात येऊन जाईल मित्रो. बघा, अस्तित्वात असलेल्या भागीदारी व्यवसायातून, हा व्यवसाय आपला अस्तित्वात होता तिघा मिळून, एखादा भागीदार म्हणजे हा सी नंबरचा, एखाद्या भागीदाराची व्यवसाय सोडून जाण्याची इच्छा, हा व्यवसायाला सोडून जाण्याच्या बिलकुल फिक्रीमध्ये आहे, इच्छेमध्ये आहे. तर असल्यास उर्वरित भागीदारांनी, आता मला सांगा, हा सी चालला गेला, सी गेल्यामुळे भागीदारी बंद नाही होणार. ए आणि बी हे दोघं मिळून काय करणार, भागीदारीला चालवाईल.
म्हणजे चालवण्याचा त्यांनी ठरवेल की आपण जाऊ दे ना, सी जातेचं जाऊ दे, आपण दोघं मिळून काय करू, भागीदारीला चालू. असं काय करताय, हे उर्वरित भागीदार दोघं जण ए आणि बी काय करताय, ठरवून आहे. तर या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे की उर्वरित भागीदारांनी व्यवसाय सुरू ठेवण्याचं जर ठरवलं असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, भागीदाराची निवृत्ती म्हणायचं आहे. म्हणजे जो चालला तो काय होत आहे, निवृत्त होत आहे, सोडून जात आहे. कारण खूप काय असू शकतात मित्रांनो, ठीक आहे. नुसतं एक भांडण तंटा हे कारण नाही, दुसरं सुद्धा काही कारण असू शकतात, आपण समोर पाहणारच आहोत, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्याख्या समजली असेल. जर व्याख्या समजली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या मित्र, ठीक आहे, आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर व्याख्या बिलकुल इझी आहेत, पेपरमध्ये जरी विचारली तरी तुम्ही ही व्याख्या लिहू शकता. आपल्या सुद्धा शब्दात लिहू शकता की एखाद्या भागीदाराने भागीदारी संस्थेला स्वइच्छेने सोडून जाणे म्हणजे भागीदाराची निवृत्ती होय, ठीक आहे. त्यानंतर समोर बघा, आता हे तुम्हाला डायग्राम जे अगोदर आपण काढली तेच तुम्हाला इथे सांगते. अगोदर हे 4 लोक असेल, हा जो पळून चालला व्यक्ती, हा जो बॅग घेऊन चालला, या बाजूचा व्यक्ती तुम्हाला जो दिसत आहे हा चालला, तर हा संस्थेला सोडून चालला. अगोदर हे 4 लोक चालवत असेल तर या तिघांचं आता काय झालं, एकमत झालं की आपण चालू, यार जाऊ दे त्याला, तो जाते तर जाऊ दे, आपण चालू. म्हणजे याचा अर्थ काय करताय की हे उर्वरित भागीदार आहे. हे जे कोट घालून ते दिसत आहे, निळ्या कलरचा कोट जो तुम्हाला दिसून राहिले, हे 1 2 3 हे लोक उर्वरित भागीदार आहे, यांनी संस्थेला चालवण्याचा चालू आहे. पण हा जो चालला बिचारा सुटकेस घेऊन आपला चालला तिकडे, हा आपला रिटायरमेंट पार्टनर होत आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात येत असेल या डायग्रामवरून, ठीक आहे. असो, तर आता समोर बघू. भागीदाराची जे काही निवृत्ती आहे त्याचे काय काय कारण आहे, अगदी सोप्या शब्दात मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करणार आहे मित्रांनो. तर बघा, भागीदाराची जे काही निवृत्ती आहे त्याचे कारणांपैकी काही मेन कारण मी तुमच्यासमोर आणलेले आहे. जसं पहिलं कारण, वृद्धापकाळामुळे. याचा अर्थ काय की एक विशिष्ट वय असं आलं की ज्या वयामध्ये आपल्याला काम होऊन नाही राहिलं. हे वय आज नाही उद्या तुम्हाला येणार, मला येणार, सर्वांना येणार आहेत. कारण तुम्हाला माहित आहे माणसाचं मरण हे कसं आहे, मरण कसं आहे तुम्हाला माहिती आहे की हे मरण हे आज नाही उद्या 100% येणार आहे. त्रिकालवादी सत्य ज्याला असं म्हणतो. तर मरणाच्या अगोदरची जे काही कंडिशन असते ते म्हणजे आपली वृद्धापकाळ असते, राईट. मी नॅचरल मरणाची गोष्ट करतो मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही जर म्हणाल की मी माझ्या मनानं करतो तर ही वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. असो, तर आपण वृद्धापकाळाची गोष्ट करत आहोत की वृद्धापकाळ म्हणजे असं एक वय असते ज्यामध्ये आपल्याला काही आता कामं होत नाही. तर या कारणामुळे सुद्धा भागीदार काय करू शकते, निवृत्त होऊ शकते. तो बाकीच्या भागीदारांना सांगू शकते की आता माझं वय झालं, माझ्याच्याने कुठल्याही पद्धतीचं काम होत नाही आहे, मला आता निवृत्ती द्या, मला संस्थाला सोडू द्या, ठीक आहे. तर हे सुद्धा त्याच्या मागचं कारण असू शकते. त्यानंतरचा पॉइंट आहे दुसरा बघा, भागीदारामध्ये गैरसमज निर्माण झाल्यामुळे. गैरसमज ज्याला आपण मिसअंडरस्टँडिंग म्हणतो, ठीक आहे. आपण एखाद्याला शब्द वापरतो ना, अरे यार तू माझ्यासोबत गैरसमज नको समजून घेऊ, ठीक आहे, मी तुझं नेहमी चांगलंच बघत असतो वगैरे वगैरे, आपण नेहमी शब्द वापरतो. तर हा जो भागीदार झाला का, ह्या भागीदाराबद्दल काय आहे, गैरसमज आहे. अगोदरच्या भागीदारांचं, ज्या अगोदरचे जे काही भागीदार आहेत त्यांच्या मनामध्ये असू शकतात, किंवा याचा जो काही असेल याचा बाकीच्यांबद्दलचा असेल आणि बाकीच्यांचा याच्याबद्दल असेल. तर हा जो गैरसमज आहे, या गैरसमजामुळे सुद्धा भागीदारीला सोडून जाण्याची इच्छा कधी ना कधी येऊ शकते. गैरसमज म्हणजे काय की ज्याला आपण एखाद्याचं म्हणतो ना की एखाद्याचं काय नाव डंक्यावर असणे, की यानं असं करायला पाहिजे, तसं केलं, मुद्दाम केलं, याच्यामुळेच आपल्या संस्थेला काय झालं, नुकसान झालं वगैरे वगैरे. हा काय असते, गैरसमज. होऊ शकते तो व्यक्ती बिचारा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असेल, पण बिचारा चांगलं करायला जाते आणि होतं वाईट. मग गैरसमज लोकांना काय होते, हा काही ना काही मुद्दामच करत आहे वगैरे वगैरे. तर याला म्हणतात गैरसमज. तर हा गैरसमज झाल्यामुळे काय करतात, त्याला निवृत्ती करावी लागते, ओके. तर थर्ड पॉइंट बघा तुमच्यासाठी काय आहेत की व्यवसायात सतत तोटा असल्यामुळे. आता जो काही भागीदार सोडून जाणार आहे त्याने एक विचार केला की सोडून जायच्या आधी एक विचार केला की या संस्थेत यार मी राहून मला काही फायदा दिसून नाही राहिला. त्याला असं वाटून राहिलं की हे संस्था नेहमी तोट्यातच चालत आहे, नफा होण्याचं नावच नाही घेत आहे, मग आपण थांबून करायचं काय. आणि म्हणून हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला आणि त्यानंच काय केलं, स्वइच्छेनं डिसिजन घेतलं की नाही आता आपल्याला संस्थेत राहता कामा नये, म्हणून तो संस्था सोडण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला त्याची निवृत्ती म्हणायचं आहे, ठीक आहे. हे सुद्धा तिसरं महत्वाचं कारण असू शकते. त्यानंतर चौथा पॉइंट बघा, भागीदाराची दुसरा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असल्यामुळे. बघा की आता जो काही भागीदार सोडणार आहे, संस्थेला सोडून जाणार आहे, त्याचा काय विचार असेल, त्याचा एक विचार असेल की आपण सुद्धा जे काही भागीदारी संस्थात काम करत होतो अगदी तसाच व्यवसाय आपण स्वतःचा अलग जाऊन काय करू, तयार करू. दुसरा स्वतःच्या स्वभरोशावर काय करू. आतापर्यंत मी भागीदारीत होतो, आता मला भागीदारीत राहायचंच नाहीये, कारण मला सगळा जो काही नफा होते तो वाटून इकडे यायला द्या लागत आहे. जर हाच व्यवसाय मी स्वतः जर दुसरीकडे टाकला तर माझा जो काही फायदा होईल तो एकट्याला मिळेल. हा विचार करून
कोणता विचार केला की नवीन व्यवसाय टाकायचा आहे, हा विचार करून जो काही भागीदार आहे तो काय करू शकते, संस्थेला सोडून जाऊ शकते, निवृत्त होऊ शकते. ठीक आहे, अशी भरपूर कारणं आहे. ठीक आहे, स्वतःचा बिझनेस स्वतःचा डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याला असं वाटत असेल की यार ह्या भागीदारीत राहून आपला काही फायदा नाही, आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय करू आणि आपण आपलं भलं करू. तर असं त्याला जर वाटत असेल तर त्याचं हे रिझन आहे की त्याची संस्थेमध्ये राहायची इच्छा नाही आहेत, म्हणजे तो निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे, असे भरपूर कारणं असू शकतात. तर आय होप तुम्हाला हे 4 पॉईंट चांगले लक्षात आले असतील. ठीक आहे मित्रो, त्यानंतर समोर काही आहे बघा की भागीदार काही 3 पॉईंटमुळे काय होऊ शकते, निवृत्त होऊ शकते. जसं पहिला पॉईंट आहे की ऐच्छिक भागीदारी असल्यास. ऐच्छिक भागीदारी म्हणजे इच्छेनुसार त्या भागीदारीला निर्माण केलेलं आहे, काम झालं, भागीदारीला बंद करायचे वगैरे वगैरे. म्हणजे ऐच्छिक भागीदारी असल्यास उर्वरित भागीदारांना सूचना देऊन, म्हणजे एखादी भागीदार त्याच्या इच्छेने आला आणि त्यांना बाकीच्यांना सूचना दिला की झालं, माझ्या इच्छेने मी आलो, आता माझ्या इच्छेने मला जाऊ द्या. ऐच्छिक भागीदारी. ठीक आहे, तर तो बाकीच्यांना सूचना देऊन झालं, मला आता काही थांबायचं नाहीये, मला जायचं आहे. तर या कारणामुळे सुद्धा तो काय होऊ शकते, निवृत्त होऊ शकते. त्यानंतर पॉईंट दुसरा की भागीदारी करारनाम्याच्या अटीप्रमाणे. करारामध्ये जर असं काही सांगितलं असेल की विशिष्ट वयामध्ये किंवा विशिष्ट वयाचा एखाद्या भागीदार झाल्यास किंवा अमक्या अमक्या कारणामध्ये तो सापडल्यास वगैरे वगैरे, काही पण त्या करारामध्ये नेमणूक केलेली असेल की भागीदार कोण्या कारणाने निवृत्त व्हावा, याबद्दल ज्या काही अटी आणि नियम दिले असेल त्या कराराच्या अटी आणि नियमानुसार काय होऊ शकते, तो भागीदार निवृत्त होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर आहे थर्ड पॉईंट, सर्व भागीदारांच्या संमतीने. निवृत्त होण्याचं आणखी हे महत्वाचं जे काही आहे, तर हा पण अतिशय महत्वाचा आहे की एखाद्या भागीदाराचं संस्थेला सोडून जायचं आहे तर सगळ्या भागीदाराची जे काही संमती आहे त्याला जर असणं खूप जास्त आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हे 3 पॉईंट तुम्हाला निवृत्तीसाठी खूप कामाचे येणार आहे. पहिला पॉईंट कोणता होता की ऐच्छिक भागीदारी असल्यास भागीदार सोडून जाऊ शकते सूचना देऊन. त्यानंतर भागीदारीच्या करारामध्ये जर काही सांगितलं असेल तर त्या करारानुसार जे काही म्हणजे गोष्ट कंप्लीट होत असेल, करारामध्ये जे काही गोष्टी बसत असेल आणि ते जर लागू पडत असेल तर त्याचा विचार करून सुद्धा निवृत्त होऊ शकते. आणि तिसरा होता की सगळ्यांची सहमती. सर्व भागीदारांनी ठरवलं की आता आपल्याला अमक्या अमक्या नावाच्या व्यक्तीला ठेवायचं नाही आहे, सगळ्यांची सहमती होती की आता याला ठेवायचं नाही आहे, आता आपल्याला या व्यक्तीला काय करायचं आहे, संस्थेतून काढून टाकायचं आहे. तर या कारणानं सुद्धा काय होऊ शकते, भागीदार निवृत्त होऊ शकते. तर हे काही महत्त्वाचे कारणं होते. आय होप तुम्हाला हे सुद्धा लक्षात आले असेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्र खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. गुरुराया कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. समोरचे आणखी व्हिडिओ घेऊन येणार तुमच्यासाठी, त्यामुळे या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा मित्रांनो. ठीक आहे, तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. चला सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.